नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। रोजगार संघाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहराच्या बर्डीस्थित विदर्भ साहित्य संघात या निमित्तानं पर्यावरण व जलसंवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंचांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, रोजगार संघाचे अध्यक्ष संजय नाथे, उपायुक्त विकास विभागीय आयुक्त कमल किशोर फुटाणे आणि विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण पोषक राखण्यासाठी तसंच आदर्श गावाची संरचना कशी करावी याबाबत आपले अमूल्य विचार व्यक्त केले। आणि जोपर्यंत पर्यावरणावर काम होणार नाही तोपर्यंत गावाचा विकास होणार नाही। पर्यावरण फक्त झाडं लावणं एवढ्यापुरतंच मर्यादित नाही, जलसंवर्धन आणि जेव्हा पर्यावरणावर काम होते तेव्हा लोकांचा सहभागाशिवाय हे शक्य नसते। फक्त पैसे लावून जर तुम्ही नाल्या आणि हे सर्व करत राहिले तर हे तामझाम जरी दिसत असलं तरी मूलभूत ज्या गरजा असतात त्या पर्यावरणाशी निगडीत असतात। त्याच्यामुळं पर्यावरणावर काम म्हणजे गावाचा विकास हे एक सूत्र ठरलेलं असतं। म्हणून आपण परंपरागत पाहतो आदिवासी भागात जा ते लोक पूर्णपणे याच्यावर पर्यावरणावरच जगतात। आता आपल्याला पर्यावरणावर जगायचं नाही, इकडच्या लोकांनी पर्यावरणावर जगलं पाहिजे असं अपेक्षित नाही, पण पर्यावरण ही आजची काळाची गरज झाली। आजचं टेम्परेचर पहा, यावेळचं नवतपामध्ये 47-48 डिग्री नॉर्मल चाललं। 49 डिग्री 50 डिग्रीवर ज्यावेळेस होईल तेव्हा लोक मॅट व्हायला लागतील। आणि हे थांबवण्याचं फक्त काम एकच करू शकते झाड, आणि ते निसर्गानं एवढं चांगलं दिलेलं आहे, एवढं चांगल्या पद्धतीनं दिलं आहे की एक चिंचेचं झाड घेतलं तर लाखाहून करोडानं त्याला बिया असतात, ते खाली पडलं की ते आपोआप हे होते। पण माणूस काय करून राहिला, स्वतः तर लावून राहिलेलाच नाही, पण जे नैसर्गिकरित्या निघते त्यालाही तोडण्याचं काम करून राहिला। याच्यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे। पर्यावरण सुव्यवस्थित असेल, पाऊस बरोबर असेल तर गावाचा विकास आपोआपच होईल ना। आज गावं वसाड होत चालली कारण पाणी नाही आहे ना, आणि पाणी नसेल तर काहीच नसेल ना, जीवच नसेल, जीवसृष्टीच नसेल। म्हणून हे पर्यावरण म्हणजे सर्वांचा विकास, पर्यावरणाचा विकास म्हणजे सर्वांचा विकास। गाव समृद्ध होण्यासाठी पर्यावरण समृद्ध असणं अतिशय गरजेचं आहे। नाही हे तर तुमचं कर्तव्य आहे। जसं मुलाच्या बाबतीत तुम्ही झटता, आईवडिलांच्या बाबतीत तुम्ही झटता, तसं तुम्ही पर्यावरणाच्या बाबतीतही तेवढंच झटलं पाहिजे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। कारण ते आहे म्हणून मी आहे म्हणून ते नाही आहे, बरोबर आहे की? म्हणून त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, ही खरी गरज आहे। त्यामध्ये मुख्यतः जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं जे सरपंचांनी पर्यावरणाच्या संदर्भात चांगलं काम केलं आहे त्यांचा वर्षभरात त्यांनी केलेल्या कामाचा आपण सत्कार करतोय। आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपण वृक्षसखा पुरस्काराची घोषणा करतोय की वृक्षसखा पुरस्काराची स्पर्धा आहे ती आजपासून सुरू झाली आणि ती डिसेंबरपर्यंत ती चालतं आहे। कारण आता पावसाळा लागतो आणि बरीचशी वृक्ष लागवड ग्रामपंचायत स्तरावर किंवा वेगवेगळ्या व्यक्तीमार्फत जी होतं त्याची आपण एक त्यांना प्रेरणा मिळावी किंवा त्यांचा उत्साह वाढावा यासाठी आपण वृक्षसखा पुरस्कार रोजगार संघाच्या मार्फत देतोय। विषयीचे त्यांनी जे सांगितले आणि त्यातनं ज्यांनी मग काही नवीन आपण गावासाठी करायला हवं या दृष्टिकोनातनं जे प्रयत्न केलेत ना, ते बरेचशे गोष्टी आपल्यालाही माहिती नव्हत्या ज्या इथे माहिती झाल्या। आता मी टाळेगण सिद्धी असो किंवा पतंगराव सगळ्यांची गावं पाहिलेली आहे, नगरपासनं जी आदर्श गावं आहेत महाराष्ट्रामधली, किंवा आपलं देवाजी तोफा आहेत गडचिरोली जिल्ह्यात, आपलं गाव आपलं सरकार, या पद्धतीनं तर या माणसांनी खूप मोठं काम केलेलं आहे। तर हे जे अनुभव आहे त्यासाठी जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं ना, ते संजय नाथेजींनी रोजगार संघाच्या माध्यमातून जे वृक्षसखा या पुरस्कार आणि वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जे काम ते या समाजामध्ये एक वेगळं दिशादर्शक ठराव या दृष्टिकोनातून करत आहेत ना, ते खरोखरच आज त्याची गरज आहे। आणि या ठिकाणी मी अनेक तरुण सरपंच या ठिकाणी पुरुष स्त्री सगळ्याच आपली मनोगत जी व्यक्त केली ना, नाही तर आता आधी सरपंचाला 4 वाक्य बोलताना आपल्याला आपण बघितलेलं आहे, तुम्ही बघितलं। मी महत्त्वाचं संत तुकाराम महाराज तेव्हाच आपल्याला सांगून गेले की वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे, आणि बरेच वेळा आपल्याला ऑक्सिजनचे कमी पुरतात। आता कोरोना काळात पाहिलात तर झाडे लावा, झाडे जर जगवलं तर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचं नव्हे तर संपूर्ण जनमानसात एक प्रेम आणि एक आदर निर्माण होईल, आणि जास्तीत जास्त जे संगोपन आहे, जे माणसातलं प्रेम आहे त्याला वृद्धिंगत होईल। त्यासाठी झाडं जगवणे फार महत्त्वाचे आहे। आणि आजचा दिवस म्हणजे जागतिक वन दिवस आहे, आणि
आणि जागतिक वन दिवसाचं मला असं वाटते की झाडे लावा आणि झाडे जगवा एवढ्यापर्यंतच नाही तर मग वृक्षवर्धन संरक्षण कसं करावं, त्याचं वृद्धिंगत कसं व्हावं आणि जसं झाड हे एक जरी झाड लावलं ते प्रत्येकाला सौंदर्य, प्रेम आणि खऱ्या अर्थानं निराशा करत नाही. तर झाडापासून आपण हे शिकलं पाहिजे, कोणी जात, धर्म, पंथ, पक्षी याचा भेद न करता आपण प्रेमासाठी राहिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं संत रोहिदास महाराज तेव्हाच आपल्याला सांगून गेले होते की जातना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवारों का पढे रहने दो म्यान. आणि खऱ्या अर्थानं वृक्ष जर एक जर लावलं तर त्या झाडाच्या फांद्या म्हणून आणि रोपटं म्हणून आपण जगायला पाहिजे. आणि याच निमित्त जागतिक वन दिवसाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. संदर्भात हा कार्यक्रम घेते. या निमित्तानं एक सरपंचामध्ये ऊर्जा तयार होते आणि याचा फ्लो बाकी जे सरपंच आहे, जे नवीन सरपंच आहे किंवा ज्यांना काम करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी हा प्रेरणादायी ठरतो. कारण बरंचसं काम कठीण वाटते लोकांना. वृक्ष संवर्धन, पर्यावरण हे गावाचा हा लोक याच्याकडे लक्ष राहत नाही. गावामध्ये नाल्या, रस्ते, घरकुलं याच्याकडे लोकांचा जास्त कल असतो आणि ज्यावेळेस सरपंच काम करते त्यावेळेस हा एक सेकंडरी पार्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. कारण पहिले जो निवडून येतो ना ते पहिले लोकांच्या ज्या गरजा आहे किंवा लोकांचे जे आश्वासनं दिलं राहते ते काम पहिले करण्याचा प्रयत्न करतो. परंतु माझं असं म्हणणं एक माजी सरपंच या नात्याने की सोबत जर आपण दोन्ही कामं केले, लोकांचेही कामं केले आणि पर्यावरणाच्या संदर्भात जर कामं केले, या निमित्तानं गावाची ओळख निर्माण होते आणि आपल्याला काहीतरी केल्यासारखं होते. कारण ज्या गरजा लोकांच्या आहे ह्या आता आपण लोकशाहीमध्ये वेगळा सरपंच येतील तो करणारच आहे. राज्य शासन, केंद्र शासनसुद्धा या गरजाची पूर्तता करते. परंतु गावासाठी पर्यावरणपूरक कार्यक्रम करणे, पर्यावरणाच्या संदर्भातला कार्यक्रम करणे, तो पाणी मुरवाचा असो, जलसंधारांची असो, पर्यटनाचा असो, वृक्ष संवर्धन असो किंवा एक मानसिक संतुलनसुद्धा, मानसिक ज्याला आपण म्हणतो मानसिक तऱ्हेनं चांगले लोक तयार करणे गावामध्ये, त्यांचं मतं परिवर्तन करणे हे सुद्धा महत्त्वाचं. कारण हा एकदम तात्पुरता विषय जरी नसला तरी तो लाँग टर्मचा लोकांना फायदा देणारा हा विषय आहे. त्याच्यामुळे सगळ्या सरपंचांनी या संदर्भात त्यांचं अवेअरनेस करणे, लोकांच्या गावाचं अवेअरनेस करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि रोजगार संघ या निमित्तानं जनजागृती करून राहिलेला आहे. टप्प्याटप्प्यानं काय होईना, पहिले कमी ग्रामपंचायती किंवा लोक जुडले होते, आता वारंवार संघाला लोक जोडत आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.